वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या परिवाराचा गजर आहे हा जास्तीत जास्त मोठ्या स्वरामध्ये आपण सर्वांनी करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदया समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. जगदंबा माता की जय. भगवती स्वरूप श्री ताई महाराज की जय. श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्मनम. आपले कनवाळू गुरु परमपूज्य नाना महाराज, परमगुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि आज आपल्यासमोर ज्या महान विभूतीचे संगीतबद्ध असे गुरुचरित्र सादर होणार आहे ते श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज व आपले परात्पर गुरु भगवान दत्तात्रय या सर्वांना साष्टांग दंडवत करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्व मान्यवर आणि आदरणीय अतिथी महोदय महोदया, तसेच मुद्दाम या कार्यक्रम म्हणता येणार नाही मला, पण कार्यक्रम म्हटलं की त्याला थोडीशी वेगळी किनार लाभते. तर तो कार्यक्रम न होता या सेवेसाठी मुद्दाम इंदोरहून पुण्यनगरीमध्ये आलेले आदरणीय श्री संजू भैया, सौ छाया वहिनी, इतर कलाकार, तसेच आज या सभागृहात जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आपण पुण्यातली लोक आपण इथे आलेलोच आहोत, परंतु प्रत्यक्ष या सेवेसाठी इंदोरमधनं संजू भैया आणि सर्व कलाकार इथं आलेले आहेत. तसेच या सभागृहात आगमन झालेले आपण सर्व सद्भक्त यांचे मी विनायक पंढरपुरे अतिशय हृदयापासून स्वागत करीत आहे. 20 ऑक्टोबर 2024 रोजी श्री गीत मार्तंड हा हृदय कार्यक्रम आपण पुण्यात आयोजित केला होता. तो कार्यक्रमसुद्धा साधारणपणे 20 वर्षानंतर आपल्या पुण्यनगरीमध्ये झाला होता. त्यानंतर आजचा हा मंगलमय कार्यक्रम श्री गीत गुरुचरित्र सादर होत आहे. श्री गीत मार्तंड कार्यक्रम झाल्यानंतर किती दिवसांनी हा कार्यक्रम होणार याची खूप उत्कंठा लागली होती आणि आज तो दिवस आणि तो सुवर्ण क्षण आला आहे. गुरुगृहातनं आलेली सर्व लोक आहेत, त्यांचा तेवढा सन्मान आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आता आपण काय करू, प्रातिनिधिक स्वरूपात सर्व कलाकारांचा सत्कार करणार आहोत आपण. त्यासाठी मी परिवाराचे सर्वात ज्येष्ठ सदस्य गांधी काका आणि काकू यांना मंचावरती आमंत्रित करतो. सर्व कलाकारांचा सत्कार होईल. त्यानंतर आज आपल्या या ठिकाणी बरेच मान्यवर व्यक्ती आलेले आहेत, त्यांचाही सन्मान होईल आणि त्यानंतर आजचा आपला कार्यक्रम सुरू होईल. मी सत्कार म्हणणार नाही आहे, कारण सत्कार शब्द हा वेगळ्या व्यक्तीचा करायचा असतो. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. पहिला सन्मान रितेश बरोबर अजून एक तरुण गायिका आपल्याकडे आहे, दीक्षा सुपेकर. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ती शिक्षण घेते. शिक्षणावर तिचं जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम तिचं संगीतावर आहे.
आणि दीक्षा मुद्दाम या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेली आहे. संजूभाई यांचा सन्मान होत आहे. आपल्या परिवारातील ज्येष्ठ सदस्य गांधी काका आणि काकू सन्मान करतायत. यानंतर सौ छायावहिनींचा सन्मान आपल्या भारतीय परंपरेनुसार सौ छायावहिनींचा सन्मान ओटीवरून होत आहे. गांधी काकूंना नम्र विनंती की त्यांनी छायावहिनींचा सन्मान करावा आणि ओटी भरावी. मधून मी आपले पुणेकर जे म्हटलं त्यांचा विनायक काकांनी सन्मान म्हणजे परिचय दिलेला नाही, ते देतीलच आहे, पण मी सांगतो रितेश बरोबर बसले श्री श्रीकांत भावे, हे पुण्याचे आहेत आणि खूप छान चांगले तबलावादक आहेत. मागच्या गीत मार्तंडाला ते होते. माझ्या इकडे डावीकडे बसलेत श्री चैतन्य दीक्षित, कुलकर्णी फ्लूटवादक पुण्याचे आहेत, त्यांचे शिष्य. आणि आत्ता इंदोरला खूप छान कार्यक्रम केला त्यांनी. कहत कुमार म्हणून भावे काकांच्या मुलांनी केला आहे. तो कहत कुमार म्हणजे कुमारजींनी जी गाणी म्हटली आहेत त्याचं विवेचन आणि मराठी काव्य रूपांतर चैतन्य दीक्षितांनी केलेलं आहे. पुण्यामध्ये 2-3 कार्यक्रम त्यांचे झालेले आहेत. पुढचाही झाला तर सगळ्या नक्की ऐकायला जा. नानांसमोर हजेरी लावली आहे यांनी आणि खूप छान हजेरी झाली त्यांची. ते आहेत. बाकी आता पुढे बोलायला नको, कारण मागे मुलगा बसला संजू भैया म्हणतील, सगळे म्हणतील की संजू भैया आपल्या पोरांची हे करून देत आहेत म्हणून. तसं नको. पियुष आणि नानांची 5वी पिढी अर्णव आणि नानांच्या कृपेने सगळे गाणारे आहेत. यानंतर मानसीचा सन्मान होत आहे. सौ मानसी. आधीच सांगितलं. अतिशय गोड गळ्याची अशी आपली तरुण गायिका दीक्षा सोपेकर हिचा सन्मान होत आहे. गळा किती गोड असावा हे आपण दीक्षाच्या सादरीकरणानंतर आपण अनुभवणार आहोत. यानंतर रितेश घायाळ, आपला तरुण तबलजी, आपला हक्काचा माणूस रितेश घायाळ. यानंतर आपले दुसरे तबलावादक श्रीकांतजी भावे. गीत मार्तंड कार्यक्रमाला सुद्धा श्रीकांतजी भावे आपल्या बरोबर सेवेला होते. त्यानंतर विवेक प्रचंड, पियुष तराणेकर, सौ रेखाताई मुळे, हे दोघं सध्या पुण्यात असले तरी ते इंदोरचेच आहेत बरं का. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ देत. सौ रेखा मुळे आणि श्री जयंत मुळे. आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, गीत मार्तंडाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते होते. श्री संजय उपाध्याय व्हायोलिन वादक आहेत, प्रज्ञाचक्षू आहेत, परंतु व्हायोलिनवरती इतका जबरदस्त त्यांचा हात आहे की म्हणजे ऐकणारे फक्त ऐकतच राहतात. इतका सुंदर त्यांचा हात आहे. श्री संजय उपाध्याय.
संजयजी हात पुढं करा. आणि चैतन्य दीक्षित आज आपल्याला कृष्णाच्या काळामध्ये घेऊन जाणार आहेत आपल्या बासरीच्या मार्गातनं. रविदादा मराठे कृपया इकडे स्टेजपाशी. रविदादा मराठे हे जे आपलं दृकश्राव्याचा कार्यक्रम आहे याचं संपूर्ण नियोजन त्यांनी गीत मार्तंडाच्या वेळेला सुद्धा केलं होतं आणि आज सुद्धा ते करतायत. स्पेशली आपल्या पुण्यातल्या लोकांच्यासाठी ते इथं मुद्दाम आलेले आहेत. आणि मी आता संजूभाई यांना नम्र विनंती करतो की आपला श्री गीत गुरुचरित्र कार्यक्रमाची प्रारंभ करावा. धन्यवाद. जय नाना, जय नाना, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. खूप आनंद होतोय आणि साहजिकच आहे, कारण नानांचा भक्त परिवार जिथे एकत्र होतो तिथे त्रैलोकीचं सुख समाधान हे असतंच असं मला वाटतं. त्यामुळे नानांच्या चरणी वंदन करतो. आणि जिच्या स्मरणाशिवाय मी नेहमी म्हणते कार्यक्रम अपूर्ण आहेत, ती माझी आई विदुषी शुभदा मराठे. तिने या सगळ्या कार्यक्रमांना एका अशा उंचीवर नेऊन ठेवलं होतं की तिथे पोचणं शक्य नाही, पण तिच्या आशीर्वादाने आणि गुरूंची सेवा, सद्गुरूंची सेवा हा जगन्नाथाचा रथ असतो, तो 1000 हातांनी कसा ओढला जातो हे माहिती नाही, पण एकाचा हात सुटला तरी ते पुढे ठेवणं जरुरी असतं. त्यामुळे आम्ही दोघी तिच्या आशीर्वादाने, बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा एक छोटासा प्रयत्न करतोय की ते कार्यक्रम चालू राहावेत. हा आमचा छोटा प्रयत्न आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना वंदन करून, तिच्या स्मृतीला वंदन करून आम्ही हिम्मत करतोय. बालार्कं प्रभमीन्दनीलजटिलं भस्माङ्गरागोचरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्वाम्बरम् ब्रह्मण्ये सनकादिभिः परिवृतं सीते समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून श्री गुरुचरित्र ग्रंथावर आधारित कार्यक्रम श्री गीत गुरुचरित्र सादर करीत आहोत. स्त्रियांना गुरुचरित्र वाचण्याची परवानगी नाही, पण पूज्य नानांच्या बडोदा येथील सुशिष्या श्रीमती इंदुताई जोग यांना गुरुचरित्र वाचण्याची नानांनी परवानगी देऊन काव्य करण्याची प्रेरणा दिली व स्वतः ऐकून उत्तम झाल्याची पावतीही दिली. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व परमपूज्य नाना महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने गीत गुरुचरित्र आकारास आले व त्याची प्रथम प्रस्तुती श्री क्षेत्र कारंजा येथे श्री स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. सर्व श्रोत्यांना वंदन करून कार्यक्रमास सुरुवात करूया. गीत गुरुचरित्र ऐकूया. श्री गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे सद्गुरू प्राप्तीची प्रेरणा देणारा, सद्गुरू सेवेचा आदर्श सांगणारा, सद्गुरू चरणांवरची निष्ठा वाढवणारा, निर्भय व आध्यात्मिक जीवनाची वाट दाखवणारा प्रासादिक ग्रंथ आहे. या अलौकिक ग्रंथाचे लेखक श्री गंगाधर सरस्वती हे आहेत. या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ
व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे दर्शन घडविले आहे. दत्त संप्रदायाची व गुरुपरंपरेची मुहूर्तमेढ घालणारे हे दिव्य संत होते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जेथे 6 गुण म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य एकत्रित असतात असे स्थान म्हणजे श्री गुरु. अज्ञान अंधकार दूर करून ज्ञान प्रकाश देणारा व सूर्याप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाचा बोध करून देणारा तो गुरु. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ह्या ग्रंथाची सुरुवात श्री गणपती, देवी शारदा, सरस्वती, कुलगुरू, साधू संत, सद्गुरू व माता पिता यांना वंदन करून करूया. सद्गुरूंची महती या ग्रंथात वर्णन केली आहे. गुरुगीतेत म्हटले आहे, शिवे क्रुद्धे गुरुस्राता गुरो क्रुद्धे शिवो नहि तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुम शरणम रजेत. म्हणून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुरु शरणांगती पत्करावी. कबीरांनी सुद्धा गुरुला श्रेष्ठ ठरविले आहे. गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपकी जिन गोविंद दियो बताय. गुरु प्रसन्न झाल्यास साधक निर्भय होतो. त्याला कळीकाळाचेही भय राहत नाही. म्हणून गुरुला शरण जावे, त्याचेच भजन करावे, त्याच्याच आज्ञेने वागावे म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. गुरुचरित्र वाचन पारायण ही अत्यंत श्रेष्ठ साधना होय. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. भाव तैचा फल देई, भाव तैचा फल देई, भक्ति भाविकाय. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. प्रथम स्तौनी गणपतीस देवी शारदा कुलगुरु परंपरा जीवित विशारदा. प्रथम स्तौनी गणपतीस देवी शारदा कुलगुरु परंपरा जीवित विशारदा. माता पिता संत मुनि कविनी देवता. माता पिता संत मुनि कविनी देवता. सरस्वती गंगाधर नतनी लेखका. सरस्वती गंगाधर नतनी लेखका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. सत्शिष्या जवळी सदा सद्गुरु वसे. सद्गुरूंची महती कोणी जाणली नसे. सत्शिष्या जवळी सदा सद्गुरु वसे. सद्गुरूंची महती कोणी जाणली नसे. तो पद्य करी देव सर्व रक्षी गुरुतसे. तो पती करी देव सर्व रक्षी गुरुतसे. गुरु कोपे तरी त्रिभुवनी कोणी नासखा. गुरु कोपे तरी त्रिभुवनी कोणी नासखा. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका.
अल्पवयी कलियुगात लोक जाहले तव राशी साधकास मार्ग दाखुले भक्त जनामनच पाही देव बोलले भक्त जनानच पाही देव बोलले गुरु कृपेत भक्तासी भय न ठाबुखा गुरु कृपेच भक्तासी भय न ठाबुखा गुरु चरित्र नामधारका गुरु चरित्र नामधारका भाव तैसा फल देई भाव तैसा फल देई भक्ति भाव का गुरु चरित्र नामधारका गुरु चरित्र नामधारका 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 दुसऱ्या अध्यायात श्री गंगाधर सरस्वती यांनी दीपकाच्या गुरुभक्तीचे वर्णन करून भक्ताने गुरूंची सेवा कशी करावी अवधान ठेवून गुरुसेवा केल्यास काय फळप्राप्ती होते याचा आदर्श दाखविला आहे. गुरुसेविता सर्व सिद्धी होती परियेसा सर्व वृद्धी या सिद्धांतावर दीपक दृढपणे आरूढ होता. म्हणूनच वेद धर्म गुरूंचे बरोबर तोच काशीस गेला. सेवा करताना अनेक प्रलोभने समोर येतात. सेवकाच्या कसोटीचा हा क्षण, पण दीपकाने त्याकडे पाठ फिरवून न लगे वर आपणासी अशी निर्लोभी वृत्ती ठेवून सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचेनी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांगा. गुरुपासोनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन आमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी. हा निष्ठावंत भाव ठेवून प्रत्यक्ष काशी विश्वनाथ व भगवान विष्णूंना आम्हास वर नको द्यायचेच असेल तर आमच्या सद्गुरूंच्या सेवेतच आमचे शरीर जिजावे व गुरुभक्ती उत्तरोत्तर वाढून सद्गुरूंचे स्वरूप ओळखता यावे असा आशीर्वाद द्या असे सांगितले. गुरु ही 2च अक्षरे असली तरी त्यात अमृताचा समुद्र साठलेला आहे. त्यात बुडल्यावर किती परमावधीचा आनंद होतो हे प्रत्यक्ष अनुभविल्यावरच कळते. माऊली म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही तुझा पाहता त्रैलोकी. ब्रह्मा विष्णू विश्वनाथ प्रभू प्रसन्न जरी मजवरी. ब्रह्मा विष्णु विश्वनाथ प्रभु ब्रह्मा विष्णु विश्वनाथ प्रभु प्रसन्न जरी मजवरी कृपेची गरजन से अवसरी कृपेची गरजन से अवसरी कृपेची गरजन से अवसरी. ब्रह्मा विष्णु विश्वनाथ प्रभु ब्रह्मा विष्णु विश्वनाथ प्रभु प्रसन्न करी मजवरी कृपेची गरजन से अवसरी कृपेची गरजन से अवसरी कृपेची गरजन से अवसरी. पूर्वकर्म हो कायासाठी पूर्वकर्म भोगायासाठी काशीवास हा गंगे काठी. पूर्वकर्म भोगायासाठी
काशीवास हा गंगेकार, मी आलो गुरु सेवेसाठी, मी आलो कधी नालो दर्शनास भाय, कधी नालो दर्शनास भाय, गेलो गंगा तीरी कृपेची गरजन से अवसरी, कृपेची गरजन से अवसरी, कृपेची गरजन से अवसरी. वरदानाचा आग्रह म्हणून, वरदानाचा आग्रह म्हणून, सुखविन गुरुते व्यथित जीवन, सुखविन गुरुते व्यथित जीवन, सर्वावे प्रारब्ध भोगुन, सर्वावे गुरुची अवज्ञा तुम्हीच सांगा, गुरुची अवज्ञा तुम्हीच सांगा, शिष्य कधी का करी कृपेची गरजन से अवसरी, कृपेची गरजन से अवसरी, कृपेची गरजन से अवसरी. तरया दीपका द्यावे, तरया दीपका द्यावे, गुरुसेवेस्तव शरीर झिजावे, गुरुसेवेस्तव शरीर झिजावे, तरया दीपका द्यावे, गुरुसेवेस्तव शरीर झिजावे, सद्गुरु स्वरूपा मी ओळखावे, सद्गुरु स्वरूपा मी ओळखावे, अखंड वाढो ही गुरु भक्ती, अखंड वाढो ही गुरु भक्ती, प्रेम भक्त अंतरी कृपेची गरजन से अवसरी, कृपेची गरजन से अवसरी, कृपेची गरजन से अवसरी, कृपेची गरजन से अवसरी. नारद मुनींनी श्री विष्णूंना प्रार्थना केली की मला तुमचे शुद्ध सात्विक स्वरूप दाखवा. तेव्हा श्री विष्णूंनी दत्तात्रेयांचा अवतार कसा धारण केला ती कथा गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात सांगितली आहे. सती अनुसूया पतिसेवेत तत्पर असे. तिच्या ठायी या सेवावृत्तीमुळे उत्पत्ती, स्थिती व लय अशी त्रिविध शक्ती निर्माण झाली होती. तिची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी तिन्ही देव अतिथी होऊन भिक्षा मागण्यास आले. त्या त्रिदेवांच्या भिक्षेची ती गूढ मागणी ऐकून अनुसूयेने विचार केला, माझे मन असे निर्मळ, काय करील मनमथ खळ, पतीचे असे जरी तपफळ, तारील मज म्हणत असे. अखेरीस सेवावृत्तीचा व पातिव्रत्याचा विजय झाला आणि भगवंताची उत्पत्ती, स्थिती व लय ही त्रिविध शक्तीसुद्धा सौम्य झाली, म्हणजेच बालरूप झाली. जिथे असूयाच नाही, समदृष्टीच आहे, भेदभाव नाही, त्रिगुण नाही, अशा अनुसूया व अत्रि ऋषींजवळ दत्त हे त्रैमूर्ती रूपाने, सच्चित आनंद रूपाने राहिले.
अनुसूयेचे घरी देखा, त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रय एका, मूळपीठ श्री गुरूंचे. परब्रह्म साकार करोनी, संत वर्णिती गुण, तयांचे जगावरी अतिरुण. परब्रह्म साकार करोनी, संत वर्णिती गुणा. परब्रह्म साकार करोनी, संत वर्णिती गुणा.
परब्रह्म साकार करोनी संत वर्णिती गुण परब्रह्म साकार करोनी संत वर्णिती गुण नयाचे जगावरी अति ऋण नयाचे जगावरी अति ऋण नयाचे जगावरी अति ऋण. श्रीपाद श्री वल्लभांचे पिठापुरात अवतरण झाले. आपळराजा व सुमती देवींचे घरी श्राद्धाच्या दिवशी अतिथी वेशात श्री दत्तप्रभू भिक्षा मागण्यास गेले. अतिथीला विनमुख पाठवायचे नाही या श्रद्धेने सुमती देवींनी श्री दत्तांना भिक्षा घातली. तिची श्रद्धा व निष्ठा पाहून श्री दत्त प्रसन्न झाले व तिला ज्ञानी व सर्वगुण संपन्न पुत्र होईल असा वर दिला. तोच हा श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार होय. आपल्या अंध व पंगू भावांना अमृत दृष्टीने पाहून डोळस व तेजपुंज व बलवान केले. आई वडिलांना आनंद देऊन ते यती वेशात कुरवपूरला आले. मनपूर्वक भक्ती करणाऱ्या अंबिकेच्या अज्ञानी मुलाला पूर्ण ज्ञानी केले. मुकम करोती वाचालम अशी श्री गुरुकृपेची प्रचिती दिली. श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी दररोज संगमावर स्नान करावयास जात. तेथे एक परीट रोज त्यांना मनोभावे नमस्कार करीत असे. गुरूंच्या मठात जाऊन अंगण झाडणे, पाणी शिंपणे आदी सेवा तो करीत असे. त्याच्या सेवेने प्रसन्न होऊन व त्याची इच्छा जाणून गुरूंनी त्याला पुढच्या जन्मी म्लेंछ राजा होशील असा आशीर्वाद दिला व माझी नरसिंह सरस्वती या रूपात परत भेट होईल असे सांगितले. वल्लभेश नावाचा ब्राह्मण श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करीत असे व नित्यनेमाने मठात ब्राह्मण भोजन करीत असे. एकदा तो व्यापारासाठी जात असता कपट वेशातील चोरांनी त्याला मारून त्याचे द्रव्य चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या श्रद्धेमुळे भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी आणि वधिता झाला तस्करा त्वरिती. अशा अनंत लीला करीत व भक्तांचा उद्धार करीत श्रीपाद श्री वल्लभांनी अश्विन वद्य द्वादशीस निजानंदी समाधी घेऊन ते गंगेत अदृश्य झाले. कुरवपुरात ते अजूनही गुप्त रूपाने वास करतात. जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरव क्षेत्र अतुर्बळ असे प्रख्यात भूमंडळी. अजूनही सांगते जळकृष्णेचे तीर्थाची प्रचिती त्या तिथे गुरु माझे नांदती. अजून सांगते जलकृष्णेचे अजून सांगते जलकृष्णेचे तीर्थाची प्रचिती त्या तिथे गुरु माझे गुरु माझे त्या तिथे गुरु माझे अजून सांगते जलकृष्णेचे अजून सांगते जलकृष्णेचे तीर्थाची प्रचिती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती.
भक्तासाठी दहत गुरु ते भक्तासाठी दहत गुरु ते पुराव पुरा येती तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती. दया सिंधू तुम्ही परिणतारिला पुढील जन्मी राजा केला. दया सिंधू तुम्ही परिणतारिला पुढील जन्मी राजा केला. कल्पतरू सम मनोरथाला कल्पतरू सम मनोरथाला संतत जे पुरविती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती. भक्त निघाला पुरव पुराला अरण्यात सोरानी बदला. भक्त निघाला पुरव पुराला अरण्यात सोरानी बदला. तुम्ही तिथे सत्वरी प्रकटला तुम्ही तिथे सत्वरी प्रकटला त्रिशूळ घेऊन हाती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती. वद्य द्वादशी अश्विन मासी श्रीपाद वल्लभ कुरव पुरासी. वद्य द्वादशी अश्विन मासी श्रीपाद वल्लभ कुरव पुरासी. शरीर अर्पुनी या गंगेची शरीर अर्पुनी या गंगेची निजानंदे पावती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती त्या तिथे गुरु माझे नांदती. त्या तिथे गुरु माझे नांदती. श्रीपाद श्री वल्लभांनी अंबिका नावाच्या विप्र स्त्रीला शनिप्रदोष व्रताचे फळ म्हणून वर दिला की पुढच्या जन्मी तुझ्या उदरी आम्ही जन्म घेऊ. त्याप्रमाणे करंज नगरीत श्री नृसिंह सरस्वती यांचे रूपात जन्म घेतला. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले. जन्मताच या बालकाने प्रणवाचा उच्चार केला. 7 वर्षे ते फक्त ओंकाराचाच उच्चार करीत होते. आईला आपले बालक मूक आहे हे पाहून अतिशय वाईट वाटले. त्यांनी आईला मौंजी बंधन करा असे खुणेने सांगितले. गायत्री मंत्र मिळताच मातेने दिलेल्या प्रत्येक भिक्षेनंतर
एक एक वेद म्हणून सर्वांना आश्चर्यचकित केले. मग ते मातेस म्हणाले की तू भिक्षा मागण्याची आज्ञा केलीस, म्हणून आम्ही आता ब्रह्मचारी राहून भिक्षा मागू व वेदाभ्यास करून तीर्थयात्रा करू. आईला हे ऐकून फार दुःख झाले. तेव्हा महाराजांनी तिच्या मस्तकावर हात ठेवताच तिला पूर्वजन्माचे ज्ञान झाले व ते बालक म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामीच आहेत हे कळले. महाराजांनी मातेला अध्यात्मज्ञान देऊन व तत्त्वज्ञान सांगून तिचे समाधान केले. संन्यास धर्माचा आदर्श प्रस्थापित करण्यास स्वामींनी काशी क्षेत्री जाऊन श्रीकृष्ण सरस्वतींचेकडून संन्यास ग्रहण केला. शुद्ध द्वितीय पौषामधली आली मंगलतिथी जन्मले श्री नरसिंह सरस्वती. शुद्ध द्वितीया पौषामगली, शुद्ध द्वितीया पौषामगली, आली मंगल तिथी जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. शुद्ध द्वितीया पौषामगली, शुद्ध द्वितीया पौषामगली, आली मंगल तिथी जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. करंज ग्रामी अंबा माधव, करंज ग्रामी अंबा उदरी त्यांच्या अर्भक अभिनव, उदरी त्यांच्या उच्चारुणी ओंकार धीरव, उच्चारुणी ओंकार मातृमुखा बघती जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. अंबे पोटी देव जन्मले, अंबे कोटी देव जन्मले. नरहरी म्हणूनी नाव ठेविले, नरहरी म्हणूनी नाव ठेविले. ब्रह्म आईच्या कुशीत निजले, ब्रह्म आईच्या कुशीत निजले, वर्णुतया किती जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. देव देवता अवकाशातून, देव देवता अवकाशातून, भाव फुलांची करती उधळण, भाव फुलांची करती उधळण. फळले फुलले प्रदोष पूजन, फळले फुलले प्रदोष सूर्य चंद्र हर्षिती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती.
जपून सूर्या प्रकाश दे, जपून सूर्या प्रकाश दे. पश्चिम वाऱ्या हळूच वाही, पश्चिम वाऱ्या. हळूच वाही. आपण काही कार्य करतो किंवा नानांनी हे जे घडवून घेतलंय याच्या मागे केवढा मोठा नानांचा आशीर्वाद आहे हे आम्हाला लक्षात आलं किंवा ते नानांनी दाखवून दिलं. केणे काका बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, गिरणारी जय गिरणारी, गिरणारची प्रदक्षिणा करणारे. त्यांनी त्यांचं चौल या ठिकाणी एक शिवदत्त मंदिर बांधलं त्यांनी आणि त्याचं निर्माण केलं. तर त्या ठिकाणी त्यांनी ह्या कार्यक्रमाकरता बोलवलं होतं. आणि ज्या दिवशी हा आपला कार्यक्रम होता, कारण तिथे बाकी मोकळं होतं सगळं, मंदिराचं सगळं उद्घाटन वगैरे सगळं होणार होतं. शेजारी टेंट लावलेला होता त्यांनी मोठा आणि त्या टेंटमध्ये सगळे कार्यक्रम चालू होते. आपला संध्याकाळी 6 वाजता हा गुरुचरित्राचा कार्यक्रम होता, जसा आज होतोय तसा. आणि अचानक दुपारी 3 वाजेपासून धो धो पाऊस सुरू झाला. पण आता नानांना प्रार्थना केली, महाराजांना प्रार्थना केली की महाराज हा कार्यक्रम आहे. केणे काका पण म्हणाले की महाराजांना प्रार्थना करूया. आणि 5-5:30च्या सुमाराला पाऊस थांबला. आपला नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम सुरू झाला. आणि पहिली सगळी ही आत्तापर्यंत जी गाणी झाली हे सुद्धा व्हायला सुरुवात झाली. जन्मले नरसिंह सरस्वती आणि पुन्हा सोसाट्याचा वारा सुरू झाला. इतक्या जोरात सुरू झाला की टेंटचे ते जे मध्ये खांब लागले होते ते सुद्धा असे उंच उंच व्हायला लागले. 4-5 जण असे प्रत्येकजण तो खांब धरून उभा राहिला. आम्ही परत नानांना महाराजांना प्रार्थना करत होतो. आणखी हे चालू होतं. आणि खरंच आशीर्वाद कसा पाठीमागे असतो. जेव्हा हे कडवं सुरू झालं, जपून सूर्या प्रकाश दे, जपून सूर्या प्रकाश दे. पश्चिम वाऱ्या हळूच वाही, पश्चिम वाऱ्या हळूच वाही. तुला निसर्गा कसली घाई, तुला निसर्गा कसली घाई. दत्तगुरु संगती. बस हे दत्तगुरु संगती म्हटलं आणि एखादं स्विच ऑफ करावं तसं सगळं वादळ वगैरे सगळं एकदम बंद झालं आणि कार्यक्रम पुढे सगळा सुरू झाला. तुला निसर्गा कसली घाई, तुला निसर्गा कसली घाई. दत्तगुरु संगती जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. शुद्ध द्वितीया पौषामदली, शुद्ध द्वितीया पौषामदली. आली मंगलतिथी. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. श्री नरसिंह सरस्वती. अक्षरशः त्यावेळेला बटन बंद करावं तसं सगळं बंद झालं आणि पुढे सगळे गाणी परत सुरू झाली. श्री गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायातील ही कथा. कारंजाहून स्वामी महाराज माता पित्यांना दर्शन देऊन गोदावरी तीरावर पोहोचले. तेथे स्नानासाठी जात असता एक विप्र पोटशुळाने त्रस्त होऊन जीव देण्यास जाताना दिसला. महाराजांनी सायनदेवाला आज्ञा दिली की ह्या विप्रास गोडाधोडाचे पंचपक्वानांचे पोटभर जेवण द्यावे.
श्री गुरु म्हणती तयासी आमचे वाक्य परियेसी नेऊनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा. सायनदेवांना आपल्या हातून ब्रह्महत्या तर होणार नाही याची भीती वाटली. अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल. महाराजांनी त्याला आपल्या वचनांवर विश्वास ठेवण्यास सांगितले. गुरु आज्ञा पालन करण्यासाठी सायनदेवाने त्या विप्राला पोटभर जेवू घातले. गुरूंच्या कृपेनं तो विप्र व्याधीमुक्त झाला. औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताती. जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्णे व्याधी गेली तत्क्षणे श्री गुरूंचे कृपादृष्टी. गुरु आज्ञा पालन केल्यामुळे महाराज सायनदेवांवर प्रसन्न झाले व त्याला आशीर्वाद दिला. त्या द्विजास व्याधीमुक्त करून महाराजांनी सद्गुरू आज्ञा पालनाचे महत्त्व पटवून दिले. पोटशुळाने तडफडतो एक द्विज. पोटशुळाने तडफडतो एक जीव. पोटशुळाने तडफडतो एक जीव. पोटशुळाने तडफडतो एक जीव. व्याधी समविना मृत्यू वाचून व्याधी समविना मार्ग नसे तो माझा. पोटशुळाने तडफडतो एक जीव. पोटशुळाने तडफडतो एक जीव. धोंडा बांधून पाठीशी तो नदी किनारी गेला. धोंडा बांधून पाठीशी तो नदी किनारी गेला. प्रभूस नमुनी उडी टाकण्या तत्पर तो मग झाला. प्रभूस नमुनी उडी टाकण्या तत्पर तो मग झाला. आहा कुठोरे शब्द उमटले. आहा कुठोरे शब्द उमटले. थांब विचार थांब. वळून बघता दिसती तारा. वळून बघता दिसती तारा. त्रयमूर्ती गुरुराज. मृत्यू वाचून व्याधी शमविना मार्ग नसे तो माझा. पोटशुळाने तडफडतो एक द्विज.
नका आडवू पंथ वंदन करुनी म्हणे तो ऋषी नका आडवू पंथ अन्नची हे विष समान झाले रात्र दिनही खंत अन्नची हे विष समान झाले रात्र दिनही खंत पोट शूळाची व्याधी छमविण्या पोट शूळाची व्याधी छमविण्या गुरु म्हणे औषध देऊ सायं देवा घरी म्हणून सायं देवा घरी म्हणून भिक्षा घेऊ वाज मृत्यू वाचून व्याधी शमविण्या मार्ग नसे तो आजा. पोट शूळाने तडफडतो एक द्वेष. पोट शूळाने तडफडतो एक द्वेष. पंचपक्वाने षडरसाने करी रे घरी जाऊनी. पंचपक्वाने षडरसाने करी रे घरी जाऊनी. वाढी रे सगळे या द्विजाचे मजवरी विश्वासोई. वाढी रे सगळे या द्विजाचे मजवरी विश्वासोई. दत्त दिगंबर योगेश्वर ते दत्त दिगंबर योगेश्वर ते श्री नरसिंह गुरुनाथ कृपा दृष्टीने कृपा दृष्टीने बघती द्विजाची कृपा दृष्टीने बघती द्विजाची व्याधी शमविधी राज. मृत्यू वाचून व्याधी शमविण्या मार्ग नसे तो आजा. पोट शूळाने तडफडतो एक द्वेष. पोट शूळाने तडफडतो एक द्वेष. ज्यांच्यावर श्री गुरुकृपा होते त्यांचे जन्मांतरीचे दोष जातात. मग त्यांच्या देहात व्याधींना थारा कसा राहणार. या अनुभवाने सायनदेवाच्या मनात गुरुभक्ती कायमची रुजली. सायनदेवाने महाराजांची प्रार्थना केली, मी पोटासाठी ज्या यवनाची चाकरी करतो तो फार क्रूर आहे. दरवर्षी तो ब्राह्मणांना घरी बोलवून त्यांचा घात करतो. आता तो माझासुद्धा घात करील अशी मला भीती वाटते. आपण प्रत्यक्ष त्रैमूर्तीचे अवतार आहात. आपण माझे त्या म्लेच्छापासून रक्षण करावे. कृपा करा,
लक्ष ठेवा असे सद्गुरूंना सांगावे लागत नाही. गुरु म्हणती तुझा त्वरे, परतविल तो सत्कारे, म्हणून करे आश्वासिती. अशी कृपा सायनदेवावर होती. म्हणून त्याचा घात करण्यासाठी घरी बोलावणारा यवन राजा धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळत असे चरणकमळी, म्हणे स्वामी तूची माझा. वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देई तयावेळी. अशी गुरुकृपेची प्रचिती सायनदेवाला आली. सायनदेवाची भक्ती पाहून श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, वर देती अतिप्रीती, पुत्र पौत्र नांदाल हर्षी, गुरुभक्ती वंशोवंशी. वंशवृद्धी निजभक्ती, गुरुदेवनी पुनः भेटी, सायनदेवा देऊ म्हणती, गुप्त होती पुढे स्वय. श्री गुरुदेवा सायनदेवा, एकची वर हा द्यावा, परंपरेने कुळात आमुच्या, घडो तुझी सेवा. देवा सायन देवा, एकची वर हा द्यावा. श्री गुरुदेवा सायन देवा, एकची वर हा द्यावा. परंपरे कुळात आमुच्या, परंपरेने कुळात आमुच्या, घडो तुझी सेवा. श्री गुरुदेवा सायन देवा, एकची वर हा द्यावा. श्री गुरुदेवा सायन देवा, एकची वर हा द्यावा. क्रूर यवनाची करीतो चाकरी, प्रतिवर्षी तो विप्रवध करी. क्रूर यवनाची करीतो चाकरी, प्रतिवर्षी तो विप्रवध करी. वंदन तुझला करुणी अखेरी, वंदन तुझला करुणी अखेरी. अभय करतव होता मम शिरी, निर्भयतेचा ठेवा. श्री गुरुदेवा सायन देवा, एकची वर हा द्यावा. श्री गुरुदेवा सायन देवा, एकची वर हा द्यावा. गरुड पिलाला सर्पन दंशी, गजेंद्र का हरिछाव्या ग्रासी. गरुड पिलाला सर्पन दंशी, गजेंद्र का हरिछाव्या ग्रासी. दिली पडे काळाची फाशी, दिली पडे काळाची फाशी. गुरुभक्ताला नडे असा का, गुरुभक्ताला नडे असा का, यवनाचा काबा.
इंदापूरला स्वामी महाराजांचे वास्तव्य असताना एका गरीब ब्राह्मणाकडे भिक्षा मागण्यास जात असत. एकदा भिक्षा घेऊन जाताना त्याच्या अंगणात असलेला घेवड्याचा वेल त्यांनी तोडून टाकला. तो वेल त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याचा एक आधार होता. ब्राह्मण पत्नीला अतिशय दुःख झाले व ती आक्रोश करू लागली की आता मी माझ्या मुलाबाळांना काय खाऊ घालू. तरीसुद्धा त्या ब्राह्मणाची गुरुनिष्ठा ढळली नाही. तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी, नेले आमचे दारिद्र्य दोषी, तोची तारीला आमुते. या अचल निष्ठेमुळे व निष्कांचन वृत्तीमुळे त्याच्या जीवनातील लौकिक दैन्य नष्ट होऊन गुरुकृपांकित राजयोगाचा सुवर्णकुंभ त्याला मिळाला. अडीअडचणीसाठी प्रापंचिक मनुष्य पैसा अडका वगैरे कोणता तरी आधार जीवापलीकडे सांभाळत असतो. पण सद्गुरू कृपांकित झाल्यावर सद्गुरू चरण व वचन हाच अडचणीत उपयोगी पडणारा अमर्यादित शक्तीचा आधार अशी भावना दृढ होते. सद्गुरूच माझे सर्वस्व आहेत असे जाणून इतर आधारांचा मोह व आसक्ती तुटते. आत्मधन आत्मकल्याणरूपी धनकुंभाची ठेव, आत्मधन व आत्मतृप्ती धनकुंभाची ठेव प्रत्येकाचे अंतःकरणातच असते. त्यावर वासनेचा वेल वाढला असतो व त्याचे मूळ खोलवर रुजले असते. गुरुकृपेने अंतःकरण निर्वसन निष्कांचन झाल्यावर व वासनेचा वेल सद्गुरु कृपेने उपटून टाकल्यावरच त्या कुंभाचे ज्ञान होते. सद्गुरूंची लीला वेल उपटून टाकण्यासारखी बाह्यता कठोर निष्ठुर भासली तरी ती शिष्याचे आत्यंतिक हित साधण्यासाठीच असते. भावार्थ रामायणात एकनाथ महाराज म्हणतात, बाह्य क्रोधाचे निदान अंतरी कृपेचे आयतन, जेवी मातेचा कोप दारुण, करी ताडण दोष त्यागा. शिष्या तू शिरोमणी, बोलत असे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी, बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी, बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी, बोलत असे सिद्धमुनी. शिरोमणी, बोलत असे सिद्धमुनी. गुरुचरित्र आठवणी, गुरुचरित्र आठवणी, केली प्रेरणा तू. शिष्या तू शिरोमणी, बोलत असे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी, सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी. होते गुरु जरे गुप्त रूपे, होते गुरु गुरु जरे जरी मुक्त रूपे, सुगंध कस्तुरे कधी ना लपे. सुगंध कस्तुरी कधी ना लपे. शुद्ध करिता तीर्थ तापे, शुद्ध करिता तीर्थ तापे, अमरा पूर ग्रामे. शिष्या तू शिरोमणी, बोलत असे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी, बोलत असे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी. सत्कर्मी एक विप्ररंक, सत्कर्मी एक विप्ररंक, पत्नी त्याची गुरुसेवक. पत्नी त्याची गुरुसेवक. सत्कर्मी एक विप्ररंक, पत्नी त्याची गुरुसेवक. जाऊन श्री गुरु त्यांच्या घरी, जाऊन श्री गुरु त्यांच्या घरी, करी भिक्षा एकत्रित.
त्यावरी जीवित देवळा तो अंगणात विप्राचे चाले त्यावरी जीवित घेवडा तो अंगणात विप्राचे चाले त्यावरी जीवित घेवडा तो अंगणात विप्राचे चाले त्यावरी जीवित दारिद्र्याचे मुळते छेदित दारिद्र्याचे मुळते छेदित गुरु देती उपटून शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी शिष्या तू शिरोमणी विप्रश्री धडे धाय धाय विप्रश्री रडे धाय आम्ही आता खाऊ काय आम्ही आता विप्रश्री रडे धाय धाय आम्ही आता खाऊ काय विप्रश्री रडे धाय धाय आम्ही आता खाऊ काय कुंभ सापडते निधान कुंभ सापडते निधान मावे ना हर्ष मधी शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी शिष्या तू शिरोमणी जाऊनी दोघे पूजन करीते जाऊनी दोघे पूजन करीते गुरुकृतांना वरते देते श्री गुरु त्यांना परते देते जाऊनी दोघे पूजन करीते श्री गुरुतांना वरते देते सावली दोघे पूजन करीते श्री गुरु त्यांना परते देते वंशोवंशी धन संपत्ती वंशोवंशी धन संपत्ती झाला भक्त तो ऋणी शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी शिष्या तू शिरोमणी शिष्या तू शिरोमणी शिष्या तू शिरोमणी गाणगापुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची म्हैस वांझ असल्यामुळे तो तिला वेसण घालून माती वाहून नेण्याकरता भाड्याने देत असे व स्वतः भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. भक्तीविना मनुष्य वांझच असतो. जोवर तो असा वांझ असतो तोवर तो आपल्या मूळ जीवनमूल्यांना सामर्थ्याला पारखा होतो व आपल्या कर्माची माती वाहण्यातच सुख मानतो. आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ वाया घालवत असतो. एक दिवस श्री स्वामी महाराज त्याचे घरी भिक्षेला गेले. ओम भवती भिक्षान देही असा आवाज कानी पडताच ब्राह्मण स्त्री धावतच बाहेर आली. स्वामींना नमस्कार करून पतीची भिक्षा घेऊन येण्याची वाट पाहू लागली. दारात म्हैस पाहून महाराजांनी तिला दुधाची भिक्षा घालण्यास सांगितले. म्हैस वांझ आहे असे सांगताच श्री गुरु निरोपिती तियेसी मिथ्या कावो बोलसी त्वरित जाऊन या म्हैशीसी दोहोनी आणि क्षीर आम्हा. महाराजांची आज्ञा मानून ती धार काढण्यास बसली. आश्चर्यचकित होऊन तिने कळशी भरून दुधाची भिक्षा महाराजांना अर्पण केली. सद्गुरू वचनांवर विश्वास व निष्ठा ठेवल्याने मनुष्याचे अंतःकरण
भक्ती प्रेमरसाने संपन्न होते. त्याच्या अंतःकरणातील अशुद्धींचा वांझपणा नष्ट होऊन भक्तिप्रेमाची दुग्धधारा निर्माण होत असते. भक्तिहीन जिणे हे वांझपण व दैन्यावस्था होय आणि ही दैन्यावस्था सद्गुरु कृपेनेच नाहीशी होते. श्री गुरुकृपा होय जासी दैन्य कैचे त्या नरासी. श्री महाराजांनी तिला तुमच्या घरी अखंड लक्ष्मी वास करील व तुम्ही पुत्रपौत्रांसह सुखाने नांदाल असा वर दिला. बोल यतीचे माझ्या कानी येती माध्यांनी ओम भवती भिक्षां देही. बोलयतीचे माझ्या कानी बोलयतीचे माझ्या कानी येती माध्यानी ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि. बोलयतीचे माझ्या खाली बोलयतीचे माझ्या खाली येती माधानी ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि. गाणगापुरी गरीब ब्राह्मण गाणगापुरी गरीब ब्राह्मण श्री गुरु देती भिक्षा येऊन श्री गुरु विप्रत्री मग सांगे गुरुची विप्रत्री मग सांगे भिक्षे लागले पती ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि. वांझमच्छीचे भाडे घेऊन वांझमच्छीचे भाडे घेऊन मिळेल तेची खातो अन्न मिळेल तेची खातो अन्न. ती राहिली आज पडून ती राहिली घरात अन्न नाही काही ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि. अमृत दृष्टी टाकून म्हशीवरी अमृत दृष्टी टाकून श्री गुरु म्हणती विप्रस्त्रिये परी श्री गुरु म्हणती तो होली आणि दूध म्हशीचे भिक्षा दुधाची देई ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि. आज्ञा पाळून म्हैस दोहिली आज्ञा पाळून चमत्कार पहा दूध मिळाले चमत्कार पहा. नमस्कार मग करुण गुरुला नमस्कार मग करुण गुरु भिक्षा दुधाची गजबी ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि ओम भवती भिक्षां देहि.
कुमसी ग्रामाची महती व महान तपस्वी व योगी श्री त्रिविक्रम भारती यांची महती व त्यांना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेले विश्वरूप दर्शन या प्रसंगाचे वर्णन करणारे हे गीत. कुमसी ग्रामात त्रिविक्रम भारती नावाचे एक तपस्वी राहत असत. ते भगवान नरसिंहाची नित्य मानस पूजा करीत असत. त्याने गाणगापुरात राहणाऱ्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कीर्ती ऐकली. संगमावर नित्य स्नानास जाताना महाराज पालखीत बसून राजेशाही थाटात जात असत. त्यांच्याबरोबर फार मोठा लवाजमाही असे. हे सर्व ऐकून त्रिविक्रम भारतीच्या मनात शंका निर्माण झाली. हे यती असून आपल्या संन्यास धर्माविरुद्ध वर्तन कसे करतात? हे कसले संन्यासी? सद्गुरू हे देहधारी सामान्य मनुष्य नसून ते त्रैमूर्तीचे अवतार व विश्वरूप असतात. त्यांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी महाराजांनी लीला केली. ध्यानात बसल्यानंतर त्रिविक्रमास भगवंताचे दर्शन होईना. पालखीत बसलेल्या स्वामींचे जागी त्यांना आपल्या इष्टदेवतेचे दर्शन झाले. सर्वच लोक दंडधारी दिसू लागले. समस्त रूपे एकेपरी दिसताती दंडधारी, कवण लघु कवण थोरी, न कळे त्या त्रिविक्रमा. त्यांचा भ्रम दूर झाला. श्री एकनाथ महाराज म्हणतात, या लागी गुरुते मनुष्य बुद्धी, पाहो नये त्रिशुद्धी, ऐशिये भावार्थ बुद्धी, सहजे चित्तशुद्धी सच्छिष्या. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्रिविक्रम भारतीस वर दिला, तुझं लाभेल परमार्थ, होईल ईश्वरी ऐक्यता. ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपुल्या निजस्थाना. पुढे ते महाराजांचे पट्ट शिष्य झाले. जय जय गुरुबर स्वामी, जय जय सद्गुरुमूर्ती. याची पण त्याच दिवशी म्हणजे चौलला कार्यक्रम झाला त्या दिवशी हा सगळा प्रकार झाला. आणि हे शेवटलं गाणं होतं आणि हे म्हणत होतो. तर त्याच वेळेला पंढरपूरचे R.D. देशपांडे म्हणून त्यांचं ते असे उठले जायला लागले बाहेर. आणि सगळं आपला बस याच्यानंतर भैरवी होती. भैरवी झाली आणि ते धावतच आले आणि ते म्हणाले की संजू भैया तुम्ही हे म्हणत होते ना, तेव्हा मला कुंभसीहून रघुनाथ प्रसादांचा फोन आला. रघुनाथराव म्हणजे त्रिविक्रम भारतीच्या 7व्या वंशातले. त्यांनी आता कुमसीला सगळं तिथे भक्तनिवास वगैरे सगळं केलेलं. आजकाल ते तिथे बघतात. तर ते म्हणालेत की संजू भैया कोण काय वगैरे त्यांनी सगळं सांगितलं की असा असा गुरुचरित्राचा कार्यक्रम चालला आहे आणि आत्ता हा त्रिविक्रम भारतीचंच गीत चालू आहे म्हणून. अरे म्हणे त्यांना नंतर माझ्याशी बोलायला सांगा. आणि नानांची कृपा की नंतर त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आणि मग पुढे त्यांनी ज्या दिवशी विश्वरूप दर्शन महाराजांनी त्रिविक्रम भारतींना दिलं तिथे तो उत्सव असतो. आणि त्याच दिवशी मग हा गीत गुरुचरित्राचा कार्यक्रम कुमसी या ठिकाणी तेव्हा झाला. मग तर हे असंच नाना घडवून घेतात. जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरु मूर्ती. जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरुमूर्ती. जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरु मूर्ती. जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरुमूर्ती. क्षमा करावी चरणालो तुझ, क्षमा करावी चरणालो तुम त्रिविक्रम भारती. जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरुमूर्ती. जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरुमूर्ती. श्री गुरुचा महिमा ऐकून नमवितनाथा. श्री गुरुचा महिमा ऐकून नमवित माता ग्रामाधिपती. श्री गुरुचा महिमा ऐकून नमवित माता ग्रामाधिपती. श्री गुरुचा महिमा ऐकून नमवित माता ग्रामाधिपती. पवित्रमुते ग्राम करावे, मठी करा बसते. पवित्र मुझे ग्राम करावे, मठी
पवित्रामुते ग्राम करावे मठी करा वस्ती पवित्रामुचे ग्राम करावे मठी करा वसती दंगल वाते चतुरंग सेना मंगल वाते चतुरंग सेना राजा हो पुढती जय जय गुरुवर स्वामी जय 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 सद्गुरुमूर्ती जय जय गुरुवर स्वामी जय 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 सद्गुरुमूर्ती शिविके मध्ये सद्गुरुमूर्ती करी सुवासिनी आरती शिविके मध्ये सद्गुरु करी सुवासिनी आरती शिविके मध्ये सद्गुरु करी सुवासिनी आरती शिबिकेमध्ये सद्गुरु करती सुवासिनी आरती चतुर्थाश्रमात अंबकशाला दाखवितो हा यती 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 पाहुनी गुरुला करनिंदा मग पाहुनी गुरुला करनिंदा मग त्रिविक्रम भारती जय जय गुरुवर स्वामी जय 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 सद्गुरुमूर्ती जय जय गुरुवर स्वामी जय जय सद्गुरुमूर्ती करुण विचार ध्यानी बैसला त्रिविक्रम भारती 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 शिबिके मध्ये कधी गुरुवर अन कधी नरहर मूर्ती शिबिकेमध्ये कधी गुरुवर आणि कधी नरहर मूर्ती शिबिके मध्ये कधी गुरुवर अन कधी नरहर मूर्ती शिबिकेमध्ये कधी गुरुवर आणि कधी नरहर मूर्ती चमत्कार दाखविला गुरुने चमत्कार दाखविला गुरु आली से प्रचिती जय जय गुरुवर स्वामी जय 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 सद्गुरुमूर्ती जय जय गुरुवर स्वामी जय जय सद्गुरुमूर्ती नच जाणो ही तुझला नच जाणो ही तुझला केली निंदा म्हणे यती निंदा म्हणे यती भारती नच जाणो ही तुझला निंदा म्हणे भारती गुरु दया घना गुण माझे घालून या पोटी गुरु दया घन गुण माझे घालून या पोटी गुरु दया घन अवगुण माझे घालून या पोटी गुरु दया घन अवगुण माझे घालून या पोटी सातांगी नकु चरणा सातांगी नकु चरणा त्या जया क्षमा शांती जय जय गुरुवर स्वामी जय 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 सद्गुरुमूर्ती जय जय गुरुवर स्वामी जय 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 सद्गुरुमूर्ती क्षमा करा भी शरणालो तुझ क्षमा करा भी शरणालो त्रिविक्रम भारती जय जय गुरुवर स्वामी जय जय सद्गुरुमूर्ती जय जय गुरुवर स्वामी जय सद्गुरुमूर्ती जय जय गुरुवर स्वामी जय सद्गुरुमूर्ती जय सद्गुरुमूर्ती जय सद्गुरुमूर्ती गाणगापुरात महाराजांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलवले व सांगितले की आमची फार प्रसिद्धी झाली आहे, यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. श्री शैल्यावर जाऊन तेथेच गुप्त रूपाने राहावे असा आम्ही निर्धार केला आहे. जाताना त्यांनी भक्तांच्या मनोकामना पूर्तीसाठी आपल्या निर्गुण पादुका प्रसाद म्हणून तेथेच ठेवल्या.
जे भक्त असती माझे प्रेमी त्यासी प्रत्यक्ष दिसो नयनी लौकिक मते अविद्याधामी जातो श्री शैल्य यात्रेसी. शेवंतीच्या पुष्पांचे आसनावर बसून श्री गुरु वद्य प्रतिपदेस बहुधान्य संवत्सरी पैलतिरी गेले व कर्दळी वनात अदृश्य झाले. खूण म्हणून प्रसादाची शेवंतीची व जाईची फुले परत आली. महाराजांनी शोक करणाऱ्या सर्व शिष्यांना आश्वासन दिले की आम्ही गुप्त रूपे निर्गुण पादुकांच्या रूपात येथेच आहोत व आशीर्वाद दिला की जे लोक माझी मनोभावे भक्ती करतील, माझे गुणगान गातील, त्यांचे दारिद्र्य जाऊन ते पुत्रपौत्रांसह सुखाने नांदतील. जे माझे चरित्र ऐकतील त्यांना संपत्ती व संततीचा अखंड लाभ होईल. लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो, भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी. श्री स्वामींचा हा संदेश म्हणजे सद्गुरू पीठे, तीर्थक्षेत्रे, संत समाधीस्थाने ही सदैव जागृत, चिन्मय, तारक व मार्गदर्शक असून त्यातील तेज व सामर्थ्य आपल्या उपासनेने आपण प्रगट करायचे आहे याची सतत प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथाने दिलेला हा संदेश म्हणजे गुरुचरित्राचे सार असून सद्गुरू व सत्शिष्य यांच्या संबंधाचे पवित्र दर्शन आहे. चला सारे गुरुगुण गाऊ, गुरुनामात रंगून जाऊ. चला सारे गुरु गुण गाऊ, चला सारे गुरु गुण गाऊ, चला सारे गुरु गुण गाऊ, चला सारे गुरुनामात रंगून जाऊ, गुरुनामात रंगून जाऊ, चला सारे गुण गाऊ, चला सारे गुण गाऊ, चला सारे गुण गाऊ. कोमल पत्र ते तरुणताय, कोमल पत्र ते तरुणताय, चालली भक्तांची ती माय, चालली भक्तांची ती माय. निरोप देऊनी नाभिकाना, निरोप देऊनी नाभिकाना, प्रसाद पुष्पे खुणेची पाठरू, प्रसाद पुष्पे खुणेची पाठरू, चला सारे गुरुगुण गाऊ, चला सारे गुरुगुण गाऊ, चला सारे गुरुगुण गाऊ, चला सारे गुरुगुण गाऊ. साखरे नंदी नर हरी सिद्ध, साखरे नंदी नरहरी सिद्ध, गुरुचे अंतरंगी शीत. चौघे घेऊनी पवित्र पुष्प, चौघे घेऊनी पवित्र पुष्प, म्हणती मठात पादुका ठेवू, चला सारे गुरुगुण गाऊ, चला सारे गुरुगुण गाऊ.
चला सारे गुरु गुणगान. परतला तो शिष्य समुदाय परतला तो शिष्य समुदाय तो मठी दिसे गुरुराय तो मठी दिसती गुरुराय वंदुनी मग सद्गुरूचे पाय वंदुनी मग सद्गुरूचे पाय लागले भक्त नाचू गाऊ चला सारे गुरु गुण गाऊ चला सारे गुरु गुण गाऊ चला सारे गुरु गुण गाऊ गुरु नामात रंगून जाऊ गुरु नामात रंगून जाऊ चला सारे गुरु गुण गाऊ सारे गुरु गुण गाऊ चला सारे गुरु गुण गाऊ गुरु गुण गाऊ गुरु गुण गाऊ. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ सद्गुरुनाथा कृपाकरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा. कृपाकरा श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि वासुदेवानंद श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती
वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाना कृपा करा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाना कृपा करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अदमोद्धारक वत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय नर्मदा माता की जय नर्मदे कार्यक्रम संपूर्ण नाही असं वाटत होतं. कार्यक्रमाची जी उंची गाठली होती ना, ती या पुण्यनगरीमध्ये ही उंची आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाने गाठलेली नव्हती. सूर, स्वर आणि ताल याचा उत्तम संगम म्हणजे आत्ताचा हा कार्यक्रम संजूभाईंनी सादर केला. अक्षरशः मन आणि कान आणि नेत्र सगळं तृप्त झालेलं आहे. आशिष संजूभाया, काय म्हणजे शब्दच नाही आमच्याकडे वर्णन करायला खरंच. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा कार्यक्रम म्हणजे पुणे शहरामध्ये जे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचा कळस आहे. आणि खरंच आज तो कळस घातलेला आहे. शब्द, स्वर, सूर, ताल, लय सगळ्या गोष्टी इतक्या छान जमून आल्या होत्या ना की कार्यक्रम अजून एक तासभर चालला असता तरी मला वाटतं कोणालाही त्याचा कंटाळा आला नसता. आणि काय माहिती का, सद्गुरूंना ज्या सेवा जास्त प्रिय आहेत आणि त्या जिथे होतात तिथे सूक्ष्म रूपाने सद्गुरू असतातच. आणि आजही आपले प्रेमळ सद्गुरू येथे येऊन त्यांनी सर्वांना भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. आज आपण सर्व पुणेकर इतके भाग्यवान आहोत ना की अशा प्रकारचा कार्यक्रम आज आपण अनुभवू शकलो. हा आनंद आहे, हे समाधान आहे, हे एक शिदोरी आपल्याला मिळाली आहे. ही वर्षानुवर्षे आपल्याला जपायची आहे. आणि विनायक काका, एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे असं की त्यांनी पूर्ण 53 गाणी केलेली आहेत. आणि जेव्हा त्यांनी लिहायची त्यांची इच्छा होती, नानांकडे आल्या, म्हणाल्या नाना जसं गीत रामायण झालं तसं मला गीत गुरुचरित्र करायचं आहे, पण स्त्रियांना मोठं गुरुचरित्र वाचण्याची परवानगी नाही. तर नाना म्हणाले की तुम्ही सप्तशती वाचा ना, ती खूप छान आहे, त्याच्यावरनं करा. म्हणे त्याच्यावरनं मला पूर्ण गीत रचना होत नाही आहे. मग नाना म्हणाले की ठीक आहे, आम्ही महाराजांना प्रार्थना करू. आणि दुसऱ्या दिवशी नानांनी त्यांना सांगितलं की आम्ही महाराजांना प्रार्थना केली आहे, तर ह्या रचनेपुरतं तुम्ही ते गुरुचरित्र वाचा मोठं, बाकी आमची जबाबदारी आहे. मग त्यांनी मी ते मोठं गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली आणि एक 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 करत पूर्ण 53 अध्याय केले. आम्ही हा कार्यक्रम करताना विचार हा झाला, नानांना प्रार्थना केली की नाना हे सगळं करायचं आहे. पण नंतर लक्षात आलं की जर आपण ही 52 गाणी पूर्ण केली तर 52 गाणी म्हणायला आणखीन सगळं करायला न सगळ्यांना खरं म्हणजे बसायला किती वेळ होईल आणि किती होईल. नाहीतर मग 7 दिवसाचा कार्यक्रम करावा लागेल, प्रत्येक दिवशी 7 गाणी अशी. तर मग शेवटी मग विचार केला की नाही, जी सगळ्यांना विदित आहेत अशीच फक्त ते अध्याय आपण घ्यायचे आणि मग त्यावर आपण त्या सगळ्यात करायच्या. आणि नानांसमोर बसून मग कंपोजिशन करायला सुरुवात केली. आणखीन खरं सांगायचं म्हणजे शुभदा होती तेव्हा आणि आम्ही बसलो बरोबर करायला आणि समोर असं गाणं आलं
की हार्मोनियमवर सूर निघायची, आणखीन चाल लागत जायची. हे असं करत ती सुरुवात झाली. बहुतेक सगळ्या दत्तक्षेत्री ते सगळं झालेले आहेत कार्यक्रम. आज असा हा कार्यक्रम पहिल्यांदा केला आहे. बाकी सगळ्या दत्तक्षेत्री कारंजाला झाला, गरुडेश्वरला झाला, ब्रह्मावर्ताला आम्ही म्हणून आलो आहे दत्त मंदिरामध्ये. तर असे सगळ्या ठिकाणी झालेले आहेत. आणि ब्रह्मावर्त म्हणजे आता अजितदादा बसलेले ते समोर, आम्ही सांगतो ते तर आमचा आजोळ आहे. कारण महाराज तिथनंच प्रगट येऊन तराणाला प्रगट झाले, नानांना गुरुमंत्र दिला आहे. त्यामुळे दरवर्षी आम्ही तिथे अयोध्येला जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा जातो. याही वर्षी आम्ही 23 तारखेला तिथे आमची हजेरी देणार आहे. तर प्रभाती आणि भजन ही दोन्ही हजेरी ब्रह्मावर्ताला असते. अयोध्येला काळेराम मंदिरामध्ये कार्यक्रम असतो तेव्हा येताना. तर ते या निमित्ताने अजितदादांची परवानगी पण घेऊन घेतली की 23 तारखेला मी आहोत म्हणून तिथे. प्रसाद श्रीखंडे यांना विनंती करतो की त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी. नमस्कार. जय नाना माऊली. कृतज्ञता व्यक्त करण्याची जबाबदारी संयोजकांनी माझ्याकडे दिलेली आहे. आपणा व्यक्तींचे आभार मानायचे नसतात, पण आपणा सर्वांच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो. एक औपचारिकता म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करीत आहे. व्यासपीठावरील आदरणीय संजय तराणेकर, सौ छायाताई तराणेकर, सर्व गायक वादक, तसे आवर्जून आज उपस्थित राहिलेले खासदार सौ मेधाताई कुलकर्णी, वेद वासुदेव प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री अजितदादा तुकदेव, श्री वासुदेव निवासचे प्रमुख विश्वस्त पूजनीय शरदराव जोशी, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे प्रमुख विश्वस्त हबप भावार्थ देखणे, अजितदादा आगाशे आणि इतर मान्यवर अतिथी आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण येऊन कार्यक्रमाचा आनंद घेतलात. आपल्या हाती पण ही कृतज्ञता. या हॉलचे श्री आपटे यांचे आभार. उत्तम साऊंडची सोय केलेले श्री महेश आणि फोटो आणि व्हिडिओचे श्री राजेश कारले यांचे पण आभार. संदीप सराफ यांचे पण आभार. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचेही आभार. आणि मनापासून सर्वांचे आभार मानतो. आणि अजून एक आठवण करतो, 26 जानेवारीला आपला नेहमीचा उत्सव श्री उदय काका जोशी यांच्या इथे आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी पण उपस्थित राहायचं आहे. श्री संजूभैया आणि सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तेथीलही सर्व कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी आस्वाद घ्यावा. धन्यवाद.